आई-वडील गावी आहे. बरं. सो आणि एस-पी साहेब काही ना काही काम द्यायचे. मग नाईट राऊंड करा आणि तो व्यवस्थित करा. मग सगळं पूर्ण जिल्हा बघायची आपल्याला उत्सुकता पण असते. आणि आम्ही रात्री 1:30-2च्या सुमारास चिखलदरा पोलीस स्टेशनला आम्ही ते आणि तिथे सगळं चॅनल गेटनी बंद केलेलं हे ते सगळं. आणि आतमध्ये जो आमचा ठाणे अंमलदार होता तो झोपलेला होता. अस्वल जे आहेत ते चेहरा ओरबाडतं, बरोबर, पंजा मारतं आणि बरेचशी लोक तर त्या शॉकमध्ये पण बरेचदा त्याच्यामुळे पण त्यांचा मृत्यू होतो. ओके. जेव्हा मग तुम्ही पोलीस अकॅडमीमध्ये गेलात तर तेव्हा कसं शेड्यूल तुमचं असायचं? पोलीस अकॅडमी तर म्हणजे UPSC इतकीच ती डिमांडिंग आहे. बरं. आणि जितकी रिस्क UPSC मध्ये असते परीक्षेची ओके. ती तशी रिस्क त्याच्यातही असते. कारण बरं. तुम्हाला तुमचा तो जो 11 महिन्याचा जो कोर्स आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तो फिजिकली पण खूप डिमांडिंग आहे, मेंटली पण खूप डिमांडिंग आहे. आणि म्हणजे त्याच्यात म्हणजे रॉक क्लाइम्बिंगपासून हिमालयन एक्सपिडिशनपासून तर अगदी स्विमिंग, सायकलिंग, मॅरेथॉन, क्रॉस कंट्री, रूट मार्चेस, जंगलचे जे मॉड्यूल्स असतात ते म्हणजे तुम्ही पाठीवर सगळं घ्यायचं, शिधा घ्यायची, नूडल्स हे ते सगळं स्वतः कुक करायचं, जंगल मॉड्यूल वगैरे असे सगळे चॅलेंजेस. मिलिटरी ट्रेनिंग सारखंच. अगदी तसंच ट्रेनिंग असतं हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकॅडमी. बरोबर. आणि ती अकॅडमी जर आपण कधी गेला तर वन ऑफ द फायनेस्ट अकॅडमीज आहे. म्हणजे देशातली सर्वोच्च अकॅडमी आहे पोलिसिंगसाठी. ओके. आणि देशात ज्या चांगल्या अकॅडमीज आहेत त्यांच्यापैकी चांगल्या त्यात सर्वोत्तम अकॅडमीज पैकी एक ती अकॅडमी आहे. ओके. पण तेव्हा मग काही किस्सा तुम्हाला आठवतो तिथला? काही ट्रेनिंगचा, काही त्याला? भरपूर आहेत. म्हणजे काय रोजच काहीतरी किस्से असे, कारण रोजच काहीतरी चॅलेंज असायचे. पण तिथे 2 गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की त्या अकॅडमीने मध्ये मी शिकलो. बरं. ज्या मी कधी कॉलेजमध्ये किंवा नोकरी करत असताना शिकलो नाही. एक म्हणजे ड्रायव्हिंग. बरं. आणि दुसरं म्हणजे स्विमिंग. ओके. आजकाल तर म्हणजे ते तर लाईफ स्किल आहे. ओके. म्हणजे असं म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये वगैरे तर ते म्हणतात की तुम्हाला स्विमिंग तर यायलाच पाहिजे. बरं. आणि ड्रायव्हिंग आजकाल फार गरजेचं स्किल आहे. सो ते 2 स्किल्स जे आहेत ते तिथे शिकलो. पण हॉर्स रायडिंग एक तिथे शिकता आलं. ओके. आणि हॉर्स रायडिंग पण तसं पाहिलं तर फार चांगला एक हॉबी आहे किंवा स्किल आहे. तो थोडा रेअर आहे, परंतु सगळ्या जितक्या पण युनिफॉर्म फोर्सेसच्या ट्रेनिंग अकॅडमीज आहेत सगळ्यांमध्ये हॉर्स रायडिंग एक महत्वाचा कॉम्पोनंट असतो. का तो कशासाठी असावा? तुमचं काय त्याच्याबद्दल अनालिसिस आहे? नाही, त्याच्यामध्ये त्यांचं हे आहे की तुम्ही एका प्राण्यासोबत असता आणि मग तुमचं त्याच्यासोबत कसं कनेक्ट होतं आणि कशा प्रकारे तुम्ही त्याला कंट्रोल करता किंवा तो तुम्हाला स्वीकारतो का आणि तो तुम्हाला स्वीकारतो नाही स्वीकारत, ह्या सगळ्या गोष्टी. पण त्याच्या मागे पण एक मोठी फिलॉसॉफी आहे. ओके. जेव्हा तुम्ही तुमचं ट्रेनिंग पूर्ण झालं आहे, काही DYSP म्हणून तुमचं ट्रेनिंग सुरू झालं असेल तर जिल्हा, ते पहिलं ठिकाण, पहिलं पोलीस स्टेशन आठवतंय आज? हो, नक्की. मी अमरावती ग्रामीणला प्रोबेशनर म्हणून तुमचा जिल्हा? म्हणजे मी वर्धेचा आहे. अमरावतीमध्ये नातेवाईक पण आहेत. सो तो जिल्हा मिळाला. तिथे पथरोट म्हणून एक पोलीस स्टेशन होतं. तिथे मी 3 महिने इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे. अजूनही मला असं वाटतं त्या तिथल्या जो रोल असेल त्याच्यावर माझं नाव असेल. सो 3 महिन्याची ती इन्चार्जशिप केली आणि मग त्याच्यानंतर मग मी तो पण फार शिकण्यासारखं होतं. म्हणजे मोठा जिल्हा आहे, म्हणजे धारणी, मेळघाट, चिखलदरा, तर त्यातली पण बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोफेशनल असता तेव्हा तुम्ही बिंदास असता, तुम्हाला असं काही भीती वगैरे काही नसतं. आणि मग जिल्हाभर काय बॅचलर असतो तेव्हा पण असं कोणी असं घरी यायचं, आईवडील गावी आहे. सो आणि एस-पी साहेब काही ना काही काम द्यायचे. मग नाईट राऊंड करा आणि तो व्यवस्थित करा. मग सगळं पूर्ण जिल्हा बघायची आपल्याला उत्सुकता पण असते. सो असंच एक दिवस आम्ही निघालो, मी, माझा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर, आम्ही 3 जण. आणि जवळपास, आणि तो पण यंगच होता, म्हणजे नवीनच मुलगा, त्याला पण काही माहीत नाही, ड्रायव्हर पण. आणि आम्ही रात्री 1:30-2च्या सुमारास चिखलदरा पोलीस स्टेशनला आम्ही आणि तिथे सगळं चॅनल गेटनी बंद केलेलं हे ते सगळं. आणि आतमध्ये जो आमचा ठाणे अंमलदार होता तो झोपलेला होता व्यवस्थित. तो उठला, मग त्याने नमस्कार केला. मग मी त्याला रागवलो, म्हटलं अरे असं कसं काय, तुम्ही पोलीस स्टेशनला कुलूप लावून झोपता आहे. ते त्याने बिचाऱ्याने चांगला अंमलदार म्हणून, पोलीस अंमलदार म्हणून
त्यांनी सगळं ऐकून घेतलं हां. आणि मग मला बसवलं. मग सर मी चहा बनवू का, हां. इथेच बनवायला लागतं कारण बरं. तिथे बाहेर काही नाही आहे. बरं. मी म्हटलं नको मला चहा, मला फक्त पाणी द्या. मग त्यांनी पाणी दिलं. मग त्यांनी हळूच सबमिशन केलं हां. की सर इथे अस्वलं इतकी आहेत हां. की आपण हे पोलीस स्टेशन म्हणजे अशी दारं इथली नेहमी सताळ उघडी ठेवू शकत नाही. इथे 8:30-9 नंतर आपल्याकडे येणारा कोणी व्हिजिटर किंवा तक्रारदारही नसतो. हो. आणि जर असेल तर तो फोन करतो बरं. आणि मग आपण आपले वेपन्स वगैरे घेऊन गाडीत बसून तिथे कुठे काही इमर्जन्सी झाली तर जातो. हे आपल्या सुरक्षिततेसाठी आपण हे पोलीस स्टेशनची जी दारं आहेत ती कोणापासून सुरक्षित, तर अस्वलांपासून सुरक्षित. आपण जर चिखलदरा त्या भागामध्ये जर गेला तर तिथे अस्वलांनी माणसांवर अनेकदा अटॅक्स केलेले आहेत. आणि आपल्याला माहित असेल की अस्वल जे आहेत ते चेहरा ओरबाडतं, बरोबर, पंजा मारतं आणि बरेचशी लोक तर त्या शॉकमध्ये पण बरेचदा त्याच्यामुळे पण त्यांचा मृत्यू होतो. ओके. सो असे काहीतरी काही ना काही म्हणजे अजाणतेपणे म्हणजे उत्साहात अशा बऱ्याच गोष्टी होतात, आपल्यालाही माहीत नसतं. बरोबर. सो ते मला हे तेव्हा पण माहीत नव्हतं. पण नंतर मला कळलं की हो, हा इथला प्रोटोकॉलच आहे की हे सगळं बंद करून ठेवायचं आणि तिथे रात्री 9-9:30 नंतर जे आहे एकतर लवकर शुकशुकाट होतो आणि शुकशुकाट झाल्यानंतर ते सगळं, आणि फक्त पोलीस स्टेशन नाही तर इतर आस्थापनांची पण जी 24 तास चालणारे असतील तिथली पण परिस्थिती जवळपास सारखीच आहे. ओके.